अशोक आला आला. अरे घरी पाहुणे आले. बरोबर पाहुणे येलेत का? हा 10 एकर आणि 5 एकर बागायची, 5 एकर कोरडवाहू आहे. बर त्यांचं तितकरानं आपल्याला काय हो ऐका ना. हा बर ते पोरग जर एवढं निघालं तर नाही निर्व्यसनी मुलं आहेत आणि एकटाच मुलगा आहे. हा तसंच म्हणतात बाबा. नाही पण मागून मागून पुन्हा लय पिते रटाव. परमार्थिक मुलगा आहे, धार्मिक आहे. बघा बाबा. नाही भजन पूर्णवाला मुलगा आहे, तशी काय अडचण नाही काही नाही. बर बर. हो पुन्हा तुझं बघू ते झाल्यावर. मग तोपर्यंत माझं बी शिक्षण होतं ना. हा तुझं शिक्षण होतं आणि जरी आलंच घडून हा त्यांच्याकडे एक मुलगी ती पुन्हा तुला दिवसट करू दोन्हीचं. साठवलं होतं म्हणा. हा साठवलं करून टाकू. बरं, तसं काय मग पाहुणे आले ना, जवळ आलेत नाही आलेत पाहुणे. हुंड्याचं काय ना रेशी आज मुलीच कमी येतात, हुंड्याचा जास्त वाटत नाही. पण तुमचं काय त्यांना आधी बोलणं झालंय का माझे परस्पर आहे काय माझ्या? नाही मी बोललो होतो त्यांना बाबा आपली मुलगी सुंदर आहे, हं, शिक्षण झालेलं आहे, हं, तुम्हाला मुलगी पसंत असली तर हुंडा काय भेटणार नाही, हं, लग्न चांगलं करून देऊ. हं. मग असं असलं तर या म्हणलं. ते म्हणलं येतोच म्हणले आम्हाला पास आहे. पण दीदीला विचारलं का पाहुणे येणार आहेत बघायला, तुला पास करणार आहेत, लग्न करायचंय? त्याला विचारलं ना 12वी परीक्षा दिली, हा त्याची जरी इच्छा असली पुन्हा चिकन लग्न झाल्यावर. पुन्हा लग्न झालेच पुढे शिकत असत का बरं दादा? नाही पण ते टायमात लग्न करावं लागतंय. आता असं जग निघालेलं आहे. बरं दीदीला आवाज देतो मी, तिला बोलू. बरोबर घे बोलून त्याला विचार. दे इकडे ये रे दादा बोलवायले तर. ये बस. दादानी स्थळ आणलं तुझ्यासाठी. मग ते लग्नाचा विचार करा म्हणाले तू तुला करायचं. शिकायचं आहे का कसं? मला शिकायचं होतं ना. नाही आता लग्नाचा टाइम आहे, मुलगा चांगला आहे. एक काम करा ना दादा, हा भयाचं करा लग्न. बाहेरचं काय करायचं आता तुझं आधी करावं लागेल ना. नाही शिक्षण बी होते तोपर्यंत पुरं. मला शिकायचं ना, पण मला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय. आणि First year ला. शिक्षणाचा आता अवघड निघालेलं आहे. नाही काय होत नाही, भयाचं करा मग नंतर माझं बघा. बर नाही ना भैया तिथेच करू. तिथं म्हणायला मी तर म्हणाल पण ती नग म्हणायला लागली. तू ऐक ना अरे ती मुली आधी मुलीचंच करावं लागतं लग्न. आज जग असं निघालेलं आहे. मुलाचं काय नंतर केलं तरी चालतंय ना. मग काय भयाचं करायचं होतं मला. नाही बरं राहू दे. नाही हो दादा- तुला काय करते शिकून. अहो जग असं निघालेलं आहे, उद्या त्याला आमचा खाली बघायचं करू नको. नाही तो आमचा ऐक. बरं ऐक दादा म्हणते तर पाहुणे आलेत बोलते हा. काय सुपारी फोडते. अहो ती काय पाहुणे आली तर ते मागं कशी जायचे, मुलगा चांगला आहे. काय ठरतंय काय नाही मग आल्यास तर बघून इथं बघून तर जाते. थोडंच लग्न लगेच करायचे. दोन्हीला आहे काय मांडत करू ना आपण लग्न. भयाचं बी करणार आहे हा का? बायाचं करू, त्या तुपल्या मालकाचीच बहीण आहे. असं आहे का? तर जमलं योग आलं तुमच्या दोघांचं एका मांडत वाजून टाकू. तो कशाला उगाच थांबायला लागणार आहे? बघू तसं काय असेल. हा मुलीच्या लग्नात- मुलगी जर पास आली तर मग काय पुन्हा. मुलगी योग काय एकदम नंबर एक काय बघायचं काम नाही. बरं पाहुणे कधी येले तर लाव ना फोन, बोलून पाहुण्याला. किती वेळ झालाय काय? लावला फोनला, आले असतील जवळ. हॅलो हा राम राम. हा कुठपर्यंत आले म्हणलं? आले का? बरं बरं या मग ठेवू का? आलेत म्हणले. दिदे आवरून बस, पाहुणे आलेत जवळ. हा बरोबर. पाहुणे काय बोलू बरं का? लांगड्या तुमला म्हणशील काय? आम्ही सपाटण्या करतो. हो काय तर म्हणशील मी लांगडा आहे फांगडा आहे. हो गपचूप असायचं आपण नुसतं बोलतो. हा प्रदा दमान चल नको नको असते. राम राम. राम 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 राम. लयच गाव तुमचं लांब आहे ना राव. हो लांब आहे. काय येताना काय तकलीफ काय? काय नाही चला 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 सगळं चांगलं आहे. या बसा. बसायचं. या बसा बसा. बसा पाहुणं. मग रस्ता हे बरा आहे ना आमच्या गावचा? बरं म्हणायचं. मग काय नवं जुनं काय चाललंय? काय नाही पदश्री तुमचंच काय चाललंय काय? काय नाही हे मुलगा आहे का? हो. चष्मा चष्मा लागलाय का आपला शोध? नाही नाही ते गाडीवरती हवा लागते की जात नाही घाण. हा बरं ते किड्यासाठी घातलाय ना? पोरग हाय. बरं शिक्षण किती झाले बाय? 12वी. काय रवी मग पुढं काय काय जॉब काय केलता पुन्हा? चालू. पुढं चालू आहे का? हा. ते जाऊ द्या. हां त्याचं शिक्षण झालंय सगळं कोणत्या गोष्टी आहेत.
पण त्याला जे आता जे आहे आत्ता हा तो इंजिनियरच्या कोर्साला चालू त्याचा प्रयत्न आहे. बरं बरं इंजिनियर का हा त्याचा कोर्स चालू आहे. चांगले आणि दोघं मित्र आहेत का आता आम्हाला बी पुढे जायचंय मुलीला पाहून बोला बरं जर त्याला 5 पाडा विकून यायला मग पुढच्या कोणत्या गोष्टी करू आपण. आणि जर नाही जर बघू पुढच्या बोला पुढला ते शहरा पाण्याच्या गोष्टी आहेत पुन्हा बोले पोरे दिदे तिथे ये रे पाहुणे आले तर लय आनंद आहे बघा. काम धंदे रानातले काय ना खालच्या वावरामध्ये नांगर घातलाय हा वरच्या वावरामध्ये ऊस 2 एकर. ये बस इथं आणि चांगलं काय हा बघा मुलगी मुलगी बरी अरे हा बघ तू विचार कर तुला बायको करायची ती बरी दिसायची मला तर. पण एकदा गोकल काढून बघ बाबा एकदा. पोरग काय बांगा गिंग काय बांग नाही हो तुला ती सवय ती चष्म्याची गाडीवर असल्यामुळं सवय ना हो. चष्मा घालून असं बघायला ते त्याला काय होते आता सवय असते एखाद्या लेकराला. काय दिसत नाही त्याला आताच्या जमान्यात तेच आहे. बरे पास आहे का मला असं बरी वाटायची पण तिला विचारून बघा ना. पोरग पास आहे का तिथे तुला हायतील थोडा कमीच आहे. हा हाईट लहान आहे जरा पण लय वय त्याचं वय लय हाईट आहे. लहान आहे. तर ते वया बियाचं काही नाही. तर तुमच्या मुलीचं वय किती असणार आहे अंदाजा? आमच्या वयाची मुली झाला 20. आणि मग 20 आणि 22 2 वर्षाचा फरक पाहिजे ना. पण ते दिसायला लय छोटे. आता बाई कसं लग्नात असतंय नव्हतं दिसत. आता काय बघा आपा हा ते योगाच्या गोष्टी असतात हा बरोबर आहे की नाही. हा आता जरी मुलगा आमच्यावर हाईटने कमी असेल हा पण गुणाने बारी बघ बाई. काय गुण आहेत त्याच्यात? आता तो 12वी 13वी शिकलेला आहे त्याला आता इंजिनिअरच्या कोर्सला तो चाललेला आहे पुढं काय. आणि परत आता दुसऱ्या कॉल आला बघ शाळा मास्तरचा. पण मी म्हणलो शाळा मास्तर बघ तुझ्या मनात तुला काय करायचं कर बा म्हणलं. हो पाहुणं शाळा मास्तर बी चकवाले आला म्हणायला इंजिनियर बी म्हणत नेमकं फेकायला नाही, का काय करायला फेकायचा नाही विषय हा. त्याला ते 2-3 कॉल आलेत ना त्याचे ते म्हणून आपल्याला माहिती आपल्याला तरी काय माहिती होय आपा. हा बरोबर. आलेत. आता पण तुम्हाला आम्ही खोटं बोलून कसं काय जमायचंय नाही, नाही. हे आता हे दोघं सोप विचारा हे लागले पोलीस भरतीमध्ये पोरग सांगते तरी हा हा मास्तर वाले काय बरे ना इंजिनियर मध्ये पगार किती बरं लागणार आहे त्यो. लागायचं हो दोन्ही बी आले पण माझ्या बापाचं असं म्हणणं आहे की दोन्ही तू कोणत्या तरी घे ऐकलं त्या का मनाने. म्हणजे तुम्ही असं- घेतलंच ना आतापर्यंत. कसं बोलत माझ्या मला बापाच्या पुढे कसं जाता येईल. बापाच्या पुढे म्हणजे बाप म्हणतोय ना तुम्हाला की तू काहीतरी कर तर मग तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना. लगेच माझ्या बापाला मनातच लागलं ना मला हे काही काढ ते कधी काढ जबाना बाप घे म्हणे तेव्हा घेतो. बरं एक काम करा ते जाऊ द्या शाळाच्या बिलाचं काय कोणत्या गोष्टी सोडून द्या विषय. आता तुम्हाला आता ते आता आपण तरी कसं आपण बापच त्याचे दोघांचे बाळाचे तर आता आम्हाला तुमची मुलगी पास आहे बघा. हा आम्हाला पास आहे मुलगी. काय मुलगा पास आहे ना पास आहे का मुलगा. आता मुलगा पास म्हणल्याच्या नंतर काय करा ह्याला थोडं बोलू द्या. हा बोला बोला याचं काही शिक्षण वगैरे आपल्यात कसे बोलते नाही 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 मग तिकडे जा आहे पाहिजे का नाही. 2 जण आढळून की बोलाय बोलायचं का तुला तिथे तुला बोलायचं काय विचार ना बरं बोलायचं. जा नाही ना भाऊ इच्छा असेल तर बाई बोल. हा बरं बोलायचं म्हणजे असं कसं फेकून दिल्यावर बरं बोलायचं तसं नका करू माय. तुम्हाला जर बोलायचं असेल तर जा थोडं साईडला. आणि नसेल बोलायचं तर तुमच्या आई वडिलांसमोर सांगा की मला मुलगा पास आहे संपला विषय. नाही बोल ना तुला काय बोलायची हा मग जा. तुला पास आहे का पुन्हा जन्म काढायचा तुला कळीला हो बघा तुमचा करतो ना भैया, लगेच घेऊन कसं असतंय पाठीमागं पोरला काय झालं माहितीये का हा इथंच पाहिलाच का त्याला चालताच येत नाही. ते मोटरसायकल किक हाणू लागला लई ना त्याला मोटरसायकलचा तर त्याने किक हाणतात पाय तिथं मुटकाला त्याचा ते काय मुडपाला. मग डॉक्टर म्हणले 4-5 दिवस काठी घ्यायचा. 4-5 दिवस म्हणले का कायमचीच म्हणले काठी. 4-5 दिवस ते मुडपाला होता आमचे मला चढ वाटाणा. जा मला तर काय दमन पडशील दादा पडतंय वाटतं जा. मला तर काय भरोसा वाटत नाही. अहो मुडपाला पाहुणा पाय त्याचा
चांगला आहे मुलगा. लांगायला ते तसा चांगला दिसते. बघा ते अहो मुडपालाय पाय मूड पडायला पाय. अबो काय होतंय थोडा हात द्या बरं मला. हात द्या. अरे बरं वाटत मला हात दिला तुझे पाय दुखायला लागला. पाय दुखायला लागला. थोडा तुटलेलं आहे का ते पाय नाही. गेलेलं का मग तू आवडलाच कराय लचकल्यावर एवढं लागत असतील का? गाडीला किक मारता हिच्याला तुझ्या भावाला कसं वाटायचं. तुमची हाईट तर पुरती का त्या गाडीवर? तर मला किक मारायचं. ती नाही कुठे हालतो नवीच सोडून ती काढली आणि कुठीला बटन स्टार्ट असते. किक बी असती. अरे वा 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 किक असते. बरं हातात हात द्या ना. बरं हा अवघड आहे बाबा. अरे बरं वाटलं बघा. हातात हात दिला जीवनभर तर मला काय चांगलं नाही. वा वा मी का तेवढंच काम करायला बसलेत काय? आता तुम्ही जर मायापाशी आलात माझ्या बापाची सून होऊन तर किती भारी होईल. हो ना लय भारी होईल. ही चष्मा नंबरचा आहे का असं शोसाठी लावलं नको इकडे स्वसाठी तो नंबरचा नाही. बघू नका टाकवा ना इकडे 2 मिनिटं. तुमचे डोळे दुखायचे थांबा ना. नंबरचा आहे काय? नाही स्वतः पण मग शोध राहिल्यावर काय सवय होतं? नसेल मी तुम्हाला. नंबरचा दिसतोय. नाही व नंबरचा आहे चष्मा. अहो ह्याच्यावर आता काय सांगू. काय ह्याच्यावर काय आहे ह्याच्यावर? बरं थांबा तुम्हाला दिसतं ना हा. मी तुम्हाला लिहून देते की हे काय आहे. हे काय आहे? वाचा बरं. हितकं येत नाही मला. हे काय आहे? मला ती कुठे येते मला ती दिसायली ती. मग काय येते तुम्हाला? मला होय इंग्रजी येते. इंग्रजी ती होय. हो. काय झालं. काय नाही मराठी सोपी असते ना पण. इंग्रजी सोपी. आजकाल इंग्रजी पुरी बजाते कुणी बी. नाही 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 ते रॉंग आहे बोलणं. ते मराठी एकदम. अहो, मला तिथं सगळ्या दुनियाला येते पण इंग्रजी महत्वाची. आज माहिती आहे का आज इंग्रजीचं शिकलेलं पोरगा असलं तर कोणता बी बाप पुरीचा हात पोराच्या हातात देते. आणि मला आमच्या घरी मराठी बोलते. मग मला असं सांगा ना इंग्लिश येत नाही. मग तुम्हाला बी मराठी कुठे येते? मग आपण शेम टू शेम. काय शेम टू शेम? इंग्रजी येत नाही मला ती येत नाही. बरं पास आहे का नाही? हो पास आहेत ना. आहेत ना. मग सांगा तुमच्या वडिलाला काय? टाकायचं लवकर करून म्हणून. म्हणजे आमच्या पप्पाच्या मागं काम धंदे असतात वर वावरातले 10-15 एकर शेती एकटे पप्पाच बघत आहेत. आता तुमचे पप्पा म्हणले 10 एकर शेती आणि 15 एकर कुठं बडा हाणायला. 5 एकर गाय ह्यानी केली बताईनी. बटाई बी करता? हा काय झालं काय झालं काय झालं? पाहिलाच केला बाबा. पाहिलंच करा जा. उठा उठा उठा. देवा, हातात हात द्या ना. हातात हात देते. बरं तुम्ही तुमच्या वडिलाला सांगा आई वडिलाला. हा. मी माझ्या आई वडिलाला सांग. सांगतात ना. हो पास आहे का नाही. हो हो पास धरा ना. धरावंच लागेल. पाऊल असले मला. झालं का बोल ना. हा असं कर. हो काय मग पास आहे का हो परत तुम्हाला पाहुणं. मला पास आहे पप्पा खरंच पास आहे मला पोरगी. नाही नाही पण बघून घे बा परत म्हणशील की मला बघायचंच नाही लगेच तारीख काढला. बरं नाही तुमच्याकडे मुलगी आहे ना वाटते. हो आहे ना आमच्याकडे मुलगी आहे. नाही मग आमचा मुलगा नाही त्याला द्यायला. त्यांना का हा जमतंय ना मग. बोलवा त्यांना पास करायला. आता मुलगी ना आमचे ते बसले तिकडेच मग आता आहे का गेले काय माहिती. नाही या ह्याच्यात वाजून टाकू ना. नाही अगदी चांगलं आहे ते बी. हो हे आम्हाला थांबा. मुलगा पास आहे. पण ठीक आहे फोन लावतो मी. हा हॅलो लक्ष्मी. गेली घाईस तू. बरं करा चहा पाणी. आणि बरं आलो तुला घ्यायला मी. हा आपण इथे येऊ पाहुण्याच्या घरी आणि ती नवरी बघून घेऊ आपण. हा मग ये मी तुला घ्यायला. मी आणतो पूरला. हा ना. कशाला मग एक गाव 2 तुकडे तिकडे तिकडे. चल बाय काय घेतलं पाऊस. हा बरं चल. किती वेळ तुम्हाला इथं? काय ना 10-5 मिनिटं. हा ना, बस येते. हे बघ सर बस. हो बस. काय म्हणता वहिनीबाई? काय नाही. ही नवरी. दिसलं ना कसं आहे आमचा भाऊ आहे का ना हिरो? हो लय हिरो भारी. लय
एकच पीस आहे आमचा भाऊ, एक नंबर आहे. हा ना. पसंत पडलाच असेल नाही. हो लई. महाराजा पसंत पडली बघ, तुलाच बघून घे एकदा. पुन्हा म्हणतील मै भाव दे, आशीन मै भाव दे, तशी नाही 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 गोड आहे गोड. बघा बघा हे आमचा मुलगा आहे. बरं दिदे, ताईचं म्हणणं यायला की ही मुलगी तुमच्या मुलाला करा आणि तुमच्याकडे मुलगी आहे की म्हणलं हो बाबा आमची मुलगी आहे, पण म्हणून तिला आता ते कंडक्टरचं चाललंय तिच्या काहीतरी कोर्स वगैरे. कंडक्टर आहे म्हणलं आता आमची मुलगी होणारच आहे, तर त्यांच्याकडे ते मुलगा आहे. दादा मला शिकायचंय ना हो. काय करायचं बाई, शिक्षण आणि बिक्षण आता बाजूला आपल्या कामापुरतो. आता कंडक्टरची नोकरी लागणार आहे, तर संपला विषय. काय करायचं ते पोरगं बी वायरमॅन आहे. वायरमॅनची नोकरी, वायरमॅनच का, लाईनमॅन. हो ते लाईट बिघडी चालू करते, चालू केली बिघडी ते का असं काहीतरी त्यांचं आहे ते. हो मुलगी चांगली, मुलगी कशी भारी. शिक्षण किती झालेलं आहे मुलीचं? लय मोठं झालंय शिक्षण. आता मला काय कळणार आहे ते किती, पण कंडक्टर ती आता पुढच्या 2 महिन्यात लागत ती कंडक्टरला. किती झाले? बीएड झाले का? बरोबर. कसं आहे बघा, तिनं डीएड केलंय बघा पाहुणं. तर मी म्हणलं मग ती हेड मास्टरची शाळा मास्टरची नोकरी नको, कारण की म्हणून हे लेकरं आणि ते लेकरं केव्हा सांभाळशील. लग्न झालेलं काय? कुणाचं नाही नाही लग्न नाही. नाही. मुलगी. माझं कसं म्हणणं यायला लागलंय की बाबा तिचा उद्या परवा लग्न जर झालं तर ते लेकरं जर झाले तर हे लेकरं आणि ते लेकरं काही सांभाळ, हे मजा म्हणणार. हे लेकरं, पण ती लेकरं काय म्हणजे? कोणते लेकरं? शाळेतले लेकर. शाळेतली लेकरं. हो म्हणाल तुम्ही लग्न काय लग्न झालं नाही आणखी. बरं जाऊ दे, तुम्हाला बघा ही मुलगी बघा आमची काका चांगली सुंदर आहे आम्हाला पण. बघायला सुंदर आहे. अरे आमचा भाऊ कसा आहे? आमचा भाऊ कसा आहे? आमचा द्या घ्यायचं काय मग? काय नाही, तुम्ही काय द्यायचे त्याला पोरला काय आपण द्यायचं नाही केलं ते नाही आपल्याला. काय म्हणले ऐकलं का? लग्न चांगलं करून टाकायचं. नाही नाही तसं कसं असतंय आमची घरात नोकर लागलेली नोकर लागली पोरगी पोरगी ना राव. तुमची लवकर लागली का? आमचं का तुमची का बिगर शिकलेली पोरगी. हा काय म्हणाले ते? अरे बरं आहे ना आता हुंडा नाही काय नाही, दोघांचं लग्न चांगलं चांगलं तसं करून नाही. टाकू ना. हा मुलीला हुंडा किती द्यायला? हा. नाही नाही, मुलीला हुंडा कुठं असतो का? बघा बरं. आपा आता आमची मुलगी 3रा का 4था पेमेंट उचललेला आहे तिनं. हा आता तुमच्या घरात आयता पेमेंट यायला आहे बरं. नाही आणि आमचा मुलाने उचललाय. 5वा पेमेंट आहे त्याचा. हा. लाईनमॅनचं काय खरं काय असतं खरं नाही, परमिट आहे ते. अहो प्रत्येक माणसाला भेटत ही. तुमच्याच घरी यायचे ना पैसे. तिकीट काढा तिकीट काढा तिकीट काढा. आमचं बी प्रत्येक माणसाला भेटतंय. ते काय खरं असतं. लाईट ऐका रे पाहुणं. लाईट नीट करायला. तुम्ही तसं कसं बोलायला? 2 महिन्यात लागेल मी म्हणायला लागले. हो. काय 2-3 पगारी उचलल्या. 4 उचलत पगारी. तुम्ही तुम्हाला परमनंट होणार आहे. हा असं म्हणतो मी. तात्पुरती लागले मी, पण परमनंट नंतर 4 महिने आमचं होणार. परमिट आहे. परमिट. आमचा डेली बरं जाऊ काम दे चालू आहे. बरं जाऊ दे ऐका. पास आहे का मुलगी? मुलगी पास आहे, नंबर 1 आहे मुलगी. हा दिसायला सुंदर मुलगी आहे ना. सुंदर लेकरच माझ्यावर पडलेली. हा बापरे. हा ना, मुलगी चांगली. मग मी जरी असला धस्तपुष्ट असलो हो. पण माय काय तिची. नाही नाही नाही, मुलगी या सुंदर या आहे. या या नाथ खुळा तिथे खेळाय महाराज. हा, हा. माझं भज बोलणं नाही, असेल. नाही, मी आहे बाई अंगठे बाजार माणूस. हा, हा. आता तू मै सासरा मी तू सून. बोललेलं क्लिअर पण आहे ना. तू मै सुन मी तुझा सासरा. त्या लेकरला घराच्या बाहेर जाऊ दिलं नाही तर आपल्या पोटाचं का सांभाळायला बाई. आणि घराच्या बाहेर नाही, ती डॉक्टरची ड्युटी कशी करते? अहो, सांभाळत तसं माय आपण. सांभाळतच. लहानपणापासून होय. बर बर बर. तर काय करा, तुम्हाला पास आहे का? हा पास आहे पास. पास आहे. बघ भैया बघ. बघू ना. बघू. असं म्हणून. हा. अरे लाईनमॅनची ड्युटी माहिती का तुला कशी असते ते? लाईन बिनी कसं ह्याच्या तुला काय बोलू सुद्धा नका नाही पाहुणं, ना आता. तुला बोलू नका पाहुणं. हा. तुमच्या बहिणीचा नवरदेव आहे तो. मग ते कसं म्हणायला लाईनमॅनची कशी असते आणि काय? सांगा हार तुला बोलायला लागले. नाही, यार, तुला बोलू नको. आणि जर असं हार तुला बोला आमचं लेकरू तुमच्या हवाले केलं नाही, तर नाही, नाही. तुला मिळव नाही ते. पाहुण्याच्या घरात लाईट बी नाही म्हणून मी लाईन बी नाही. काय म्हणते ते? आता लाईट कसा 24 घंटे राहीलच का? जात असते ना कधी कधी. तू ऐका ना पाहुणं, लाईट काय 24 घंटे असते का? तिला काय नको का ठेपा काय? आराम नको तिला? बरं एक काम करा बाई, तुला पास आहे का नवरदेव? अण्णा तुमच्या शब्दाच्या पुढे नाही मी. बघा असे आमची लेकरं. हा नाही हुशार आहे, मुलगी दिसायला चांगली. अहो तिची माहिती अशी ना राव, हा तुम्हाला काय सांगावं. आता जमलं म्हणलं घरी गेली हा. दोय कुंधार लागत तिच्या. आता तुम्ही बी रडायला लागले काय? मायाची तेवढीच बहीण होती. जाऊ दे रडू नको इथं. चालली नाही ती वरी, आमच्या घरी यायला लागली. बरं आता असं करा, आता ऐका ऐका ना, हा. पाहुण्यासमोर पाहुण्याचं घर आहे ना हे. आता एक काम करा, बोला ना. आता लांब काय जाऊ नका. हा. तुमची आमच्या घरी हो आणि आमची तुमच्या घरी. तुमच्या घरी.
बरं. द्या घ्यायचं काय असेल तर असू अगर नसू हो. आता हे लग्न कुठं काय आपल्याला करायचे बघा तुमच्या घरी नग आणि माझ्या घरी नग आपण मंदिरात लग्न लावू ठीक आहे ठीक आहे. चालेल का बघा अण्णा मंदिरात लग्न नाही, बरे बरे टाक दोघाला ताण आहे का नाही खर्च बचित. काहीच नको हा मग काय करा आज चांगला वार आहे हा. आपण बसलो बोललो चाललो हो उद्या 12ची टाळी आपली बर 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 ठीक आहे. म्हणजे आज संध्याकाळी मुक्कामाला थांबतो तिथं हो काय गावात पाहुणं इतके गडबडीत लग्न असते काय हो नाही नाही नाही. उतारा नवरा कुठे गेला बाशी ये नाही पटत आम्हाला लगेच लगेच लग्न असते का पोरं नाही विचार ना पोरगी तयार असते त्याला काय आहे? ना ती पूर्वी काय म्हणणार आहे माझ्या काय पोरगी आपल्या घरी आणायची ना पाहुणे काय करायचं आपल्याला आपली वस्तू चांगली आपल्या घरी यायची ना. परत म्हणशील हा असं तसं बाई तुला जर पाच असलं तर काय नाही बघ ते राहिलं आता मुली भेटाना घ्यायची गॅटकिन करून बरं पटकन. थांबा पाहुणं तुला विचारलं मग काय शिक्षण काय तू बोल ना, मला काय कळते बाई किती झाली तुमची किती नाही तर बाहेर जाऊन बोला तिथे कोपऱ्यात थोडस काय करते कर जा नको इथंच बोलते बरी तर बोला काय थर्ड इयर झालेलं आहे आणि त्याच्यावर ITI केलंय इलेक्ट्रिकल ITI. चांगलं आहे अण्णा आयटा पण चांगला असतं. आता बघ बाई आपल्या इथलं काय माहित नाही 20-25 अरे हे हजार. असं न घालू हे असं घाल का मान तुला एक दिवसा ना बाबा ते शोचा चष्मा आहे ते शोचा गप्प नाही तू. हे काय जावायचं हे काय जरा नाही ते शोचा चष्मा आहे काय ते घेतलं आता हावसाने ते हो ते काय आंधळा नाही ते काय खुळा नाही पोरा स्वराच्या नादान घेतलं नाही तरी त्यो बरं. तुम्ही तेच म्हणाले पोरा स्वराच्या सारखं नादाने पोरा पोरगीला स्वराच्या बघायला. नादाने. बायाच्या नादाने घेत का माणूस मामा पोराच्या नादाने घेत बघा खरंय ना बघ पाहून खरंय. बोलले पण जरा असं हाताने हे दिसायला बघ मला नाही थोडसा रंग आहे त्याला हा पोराचा हा, मग तेच म्हणाले असं पोरगी थोडं असं असले असं वाटायला आडमुठी लेकरं आता कालचे आपल्यासारखे जे माणसं सण करतेत तेच म्हणाले. आता ते हा. लेकर त्याचा हाताने बोलणे जरा मला वेगळे वाटायला हाय थोडासा रंग आहे पोराचा हा मग तेच म्हणाला दोघं पुन्हा आमच्या पोरचे वाटलं व्हायचं नाही नाही दुसरा करून देऊ ना आपण आपल्या घरी आहे ना. आहे म्हणा म्हणाले बोलण्यात काय टेन्शन हातात मला जरा थोडा शंका वाटायली म्हणजे आमच्या वहिले काय दुसरा नवरा करून द्यायचा काय नाही नाही म्हणलं ते सुधरण म्हणलं मी सुधरण हो तसं जेव्हा म्हणले ते सुधरण बोलायला तुम्ही पोरा तुम्हाला पटतंय का हो दुसरा नवरा करून देतो का आमच्या नवरा बहिणीला? नाही म्हणलं तुम्हाला तर डब्याची मारीन मी काही बोलले मारण्याचं नाही महाराज मी म्हणलं सुधरण तो थांबू हा मला तुम्ही बरं एक काम करा हा तुमची पोरगी द्यायची का आम्हाला नाही नाही देऊ ना आमची देत नाही आम्ही तुम्हाला नाही 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 मग आम्ही आमची कशा द्यायची नाही नाही आपल्याला भेट मुलगी चांगली रे सुंदर नाही नाही अहो तुमचा लेख आम्हाला डब्याने मारायला लागलाय नाही 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 नाही. आताच आमच्या अण्णाची इज्जत म्हणलं लग्न झालं तर आमची इज्जत काढते हा तसं नाही होणार तुम्ही मी आहे कसं ना. तुम्ही काय सांगणार तुमच्या घरी आहात म्हणून काय हा यांचं काय मध्ये सांग रे काय ते. मामा आमच्या बापाला आमच्या गावात कुणी शब्दाने दुखीत नाही का शब्द बघत बोलतो सुद्धा माणूस नाही. तुमचा लेक म्हणतो की लेकराने हाणेल. नाही नाही आमच्या सारखं- बापाची इज्जत आहे असं म्हणजे नाही आमच्या बहिणीला देऊन का आम्ही काय ह्याच्या उघड्या पडायचं का पुन्हा नाही 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 आमची त्याला बहीण शब्द रस्त्या केला पडलेली नाही. काय मग कसं बोलायली तुमची बाप नाही, आमची बहीण अशी थांबा 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 मी काय म्हणलं बाबा पोरगं तसं नाही पोरग आडमुठ आहे सुधरून जाईल हा हा बरोबर आता आहे. ही पोरगी आमच्या पोराला दिल्याच्या नंतर तिला दुसरा नवरा कसा करून देईल नाही 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 तुम्ही कसं तुम्हीच बोलायली म्हणलं तुम्ही की आता नाही नाही सुधरून ऐकण्यात जाईन म्हणलं. तसं आलं, हो, ऐकण्यात तसं आलं तुमच्या ऐकलं झालं असं तुमचा बापच ऐकेल तो बापाने की म्हणलं पोरग आता जरी बोलला असलं तर सुधरून जाईल चष्मा काढ तुम्ही हो थांबा ना काय झालं चष्मा कशाला काढते काय चष्म्याला काय झालं काय नाही. एक मिनिट एक अहो, मिनिट त्याच्यात तर माझी जिंदगी हा त्याच्यात जिंदगी बायको येऊस तर त्याच्यात तर माझी जिंदगी हो ऐका आता बघा बरं तुमचा कुठे चष्मा येतो पाहुणं अरे तुला काय अरे तुला हे काय तर अ, काय तसं कसं तुम्ही कसं दापायले तुम्ही हा हो. त्याला नाही, घ्या नाही, ना. अहो घ्यायला काय ते का घेत नाही काय ते? घेत नाही का? त्याला दादा माहित काय नाही तर का? घोळ आहे. दादा हा लग्न नाही करायचं आपल्या दिदीचं आता दिसत नाही तर त्यांना तेव्हा हा, काय सांग बरं कोण आहे ती सांग बरं कोण आता चष्मा घालून ते दिसत पोरग पोरगी आहे पोरगणी आहे माझ्या दाजीच होणार आहे थांबा बघा. आणि आता वेळेस बरं कुठे मी तर सांग पोरग कुठंच तू बघा काय घ्यायचंय आता सांग ना. तासाचे हा अहो त्याच्या डोळ्यात कचरा गेलाय राव एवढा कचरा आता जातोय तुमच्या का? इथे लाईट बी नाही त्याला लाईट दिसत बी नाही मग ते आम्हाला लाईटीची सवय आहे आमच्या बरं एक घरी मिनिट थांबा एक मिनिट थांबा कसं काय? एक मिनिट थांबा एक मिनिट आता हे पोरग नाही का हे पोरग हे पोरगं. हे सासरा हा. आणि नवरी ओळखीत नाही का असं दाखवू द्या ना ते तुम्ही कसा हात धरताय कोण लाईट गेली सांग सांग रे एक नंबर सासरा सांग. तसं नका सांगू एक सांग ना. नंबर आणि दोन नंबर हे सासरा सासरा हा मेवना
हे न्यावना ही नवरी आणि ही नवरी. बघा काय पाहिजे आणखी चापून काय चापून असतं का? तुम्ही सांगायला अहो, थांबा 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 बघुन्यात जर भात टाकला तर सगळा भात बघत आहे चापून का एक शीत बघत आहे चापून एकच शीत पण खाली करपलंय का शिजलंय का कच्चे काय माहिती तुम्हाला असं नसतं एक शीत बघितला की सगळं समजतं. शिजलेलं दिसतं. शिजलेलं दिसतंय ना. इतकं बघ किती ते आंधळे माहिती दादा ते पायात बिलंगडे अय बाई काय बोलू नको त्याला मार लागलाय थोडा. मी धरून नेलंय. अगं नाही, ते गाडीवर पडला होता. मित्राच्या तसं लग्नाला माझं गेलो मित्राच्या गाडी मित्राचं तर तसलं काय पाहू ना त्या बघा जाऊ द्या आपले संबंध चांगले राहू द्या देवटला नसले द्यायला द्यायची तर नका देऊ आम्हाला पण बोलू काय नका. पाहुण्या, विचार करून सांगू तुम्हाला फोन करतो मी आम्ही बी विचारच करू. हं. अरे अशोक आता मुलीचं प्रमाण कमी हं. आणि मुलगी चांगली हं. हे जमून घे. कुठं मुलगी भेटायला दादा त्याच्यामुळे का माझं वाटोळ करतात काय? मला लंगड्याच्या आंधळ्याच्या नाही गळ्यात बांधतात नाही, काय? चांगलं आहे ते लाईट नाही दिसणार त्याला लाईट काय नाही light? लाईट गेली तसं काय नको नको ते, जाऊ दे. चष्मा मुलगा टकाटक आहे काय टाकाटक आहे? त्याला चष्मा घातल्याशिवाय तर दिसेना माणूस. ते तुझ्या दुसरंच भावाचं म्हणतंय. चांगलं व्हायला मुलगी बघ कशी तर. अरे तुझ्या भावाचं चांगलं व्हायचं बघ ना तू. माझ्या भावाचं चांगलं होईल हा. मला त्याची खुशी आहे. हो पण माझ्या भावाचं चांगलं झाल्यावर माझं वाटूळ होईल ते काय नाही करू? नाही नाही आमका वाटलं करत का तुला मग काय नाही तर काय मला लंगडं आंधळं गळ्यात घुसून जातात का माझ्या? सारखी जोड आहे तुमची आणि नका ती मला मुलगी ते किती गोरी बघ. मग ते दादाचं तिचं बघा मला नका, मला नाही घेऊन मला देणार. बोलली दादा माझ्यासाठी हिचं वाटलं करता का जीवनात नाही नाही नाही, वाटून नाही जसं का ह्याला बायको भेटणारच नाही नंतर ती गोरी सारखी. पोरीच नाही तर आता कसं नाही पुरी लय अवघड लय आहे. मोठ्या पोरी ती पोरगी बघा कशी बापाच्या बाहेर का शब्दाच्या. तुम्ही तर कलमाच लावायला ना ऐका ना पोरग चांगलं भेटल्यावर कोण शब्दाच्या बाहेर जाणार आहे? इथं मला पोरग मिळतंय खपर का म्हणते ते फाटलेलं त्याला नशिबात. पगार आहे तू बसून खाय. मला ते काय म्हणतंय हा. मला तुला नोकरी करावं लागेल तू मी एकली बसून खाय. नाही नाही तशी अडचण नाही. ते तसंच म्हणलं मला. नाही 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 आहेत ना. तेवढा पत्ता करण्यापेक्षा पाहुण्याला सांगू आपण नंतर करू तुम्हाला म्हणजे आपलं हळूहळू होतं आहे का तसं करायचं. अण्णा मला नाही पाशी तसं नसतंय म्हणजे इतकी चांगली मै बहीण इतकी हिरोनी म्हणजे त्याच्या गळ्यात टाकायची आणि त्याची बहीण म्हणते मी पास नाही. तसं नाही तसं मला नको नको तुम्ही लेकराचा बापा या लेकरांना आधी लागू नका. बर माझं काय म्हणणं यायला लागलंय हा. की हा बघा तुमच्या मुलाला मुलगी मिळन हो माझ्या मुलाला मुलगी मिळन पण माझं कसं का आपलं पहिल्यापासून चलत आलेलं आहे हा. म्हणून मग जुळतं मिळतं कुठं घ्यावा काय बोला. पाहुणं तुम्हाला सांगतो फोन करून मी सांगू नकाच आम्हाला तुम्ही जमतं काय बैठकीला ह्या बैठकीला आम्हाला विचार घ्या घरामध्ये विचार करणार आम्ही एकलाच आहे तुमचा बाप नाही विचार करायला हाय पण हे माहिती दोन्ही लेकरं संगत नाही, आम्ही आमचा माझा अजून मोठा भाऊ यायचा कुणाचा मोठा भाऊ माझा. मग तुमचा मोठा भावाला बघा तुम्ही तुमचं काय ती नाही, नाही. पण मला फोन लावू नका नंतर हा? नाही नाही लगेच ठरवून टाकू काय हा अडचण नाही. मला फोन लावू नका अन्नाला कशीच गडबड पडली एवढी? अन्नाला वाटलं मला मला फोन फोन लावू बाहेर उठा. काढा. याला उठला बसत नाही उठल्यावर बसत नाही हा. आम्ही. हा पुन्हा बस. उठा मग, उठा 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 जा 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 निघा 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 निघा. थांबा. नाही नाही जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. चला आपलं का जा, पाहुणे ते भेटतात? बघा, ते बघा, ते बघा. जा मग. पडन पडन पिशवी गेली ती आपली पैसे नाही नाही ती पैसे पिशवी कपडेत भरले त्याच्यात. बरं आपा हा राम 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 काय मामला राम, या. नाही म्हणस काय तुम्हाला बरं घालायचे हे शब्द